वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवाजीराव आढळराव पाटील हे 26 मार्चला राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। यामुळे शिरूरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। शिरूरच्या आंबेगावात अजित पवार गटात आढळराव प्रवेश करणार असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केलाय। तर शिरूर मतदारसंघात आता लक्षवेधी लढत ठरणार आहे। शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ही लढत असणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहेत आणि ही लक्षवेधी लढत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला बघायला मिळेल। राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे।